न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। वरंगांव में पानी की समस्या को लेकर चल रहा है मजदूरों का काम। वाटर सप्लाई के लोग काम में जुटे हुए हैं। वरंगांव में पानी की सेलिंग सप्लाई की कमी होने के कारण अर्जेंट काम चालू है और बहुत ही जल्दी वरंगांव वालों को पानी की सप्लाई मिलने वाली है। आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर से खबर, हर पल हर वक्त हर घड़ी। हो पुढे नको दादा खाली टाकायचं. आपल्या वरणगाव शहराचा आवर्तन नसल्यामुळे इथे पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. मी माननीय जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांना आत्ताच फोन केला. त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे जे रोज पीस उघडं पडलं आहे ते त्यांना तिथे दाखवलं. त्यानंतर अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन साहेब यांनाही ते दाखवलं की बा तातडीनं हे जे आहे हे आवर्तन सोडा. तुम्ही आवर्तन 8 दिवसानंतर सोडायचं म्हणता. हे जर कधी आवर्तन हे रोज पिसला जर पाणी नाही आलं तर वरणगाव शहरात मोठ्या प्रकारे पाणी टंचाई आत्ता होऊ शकते हिवाळ्यात. तर आदरणीय गिरीश भाऊंनी या तातडीने सूचना अधीक्षक अभियंता यांना इथे दिली आहे. मला असं वाटतं की बा त्यात हे जे रोज पीस जर कधी पूर्ण पाण्यात जर कधी असलं तर पाणी पुरवठा आपला विस्कळीत होणार नाही. आणि त्यासाठी मी अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन साहेब यांना विनंती करतो की पिण्याचा पाण्याचा प्रश्न वरणगाव शहराचा असल्यामुळे 60,000 जनता आहे. या जनतेला सैरावेर होऊ नको द्या. या हिवाळ्यामध्ये आवर्तनाच्या माध्यमातून का असो ना आपण तातडीनं आजच्या आज आवर्तन सोडा. अन्यथा आम्हाला तिथं पाटबंधारे खात्यामध्ये येऊन ठिया मारावा लागेल. अशी परिस्थिती होऊ नको द्या. आमचे नागरिक जे आहे ते अत्यंत पाण्यासाठी भयभीत झालेले आहे. पाणी नाही आहे. लोकांचे फोन सातत्याने येत आहे. आता सकाळी मी ते आलो मुक्तार भाईला इथे आणलं. सगळ्यांना तातडीनं हातूर धरणाचं आवर्तन तातडीनं सोडण्यात यावं अशा प्रकारची विनंती मी माझ्या गावकऱ्याच्या वतीनं अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन साहेब आणि आदरणीय गिरीश महाजन साहेबांना इथे केलीच आहे. आणि तातडीनं आवर्तन सोडा एवढीच विनंती करतो. आणि एक डबल व्हिडिओ घेतो. वरणगावकरांना विनंती करतोय की आपल्या पिण्याच्या पाण्याचं जे जॅकवेलवरचं जे आवर्तन जे आहे हातूर धरणातलं आवर्तन नसल्यामुळे आपलं रोज पीस जे आहे ते उघडं पडलेलं आहे. त्याकरता पिण्याचं पाणी हे काटकसरीनं वापरा. आताच आदरणीय गिरीश मुंशी इथे व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्यांना तिथे दाखवलं आहे की बा हे रोज पीस उघडं पडलं आहे. तुम्ही जलसंपदा खात्याचे मंत्री आहात तर तुम्ही जलसंपदा खात्याला आदेश देऊन आवर्तन आजच्या जर कधी सोडलं ते अधीक्षक अभियंताशी बोललो ते 8 दिवस सांगताय. पण आपण जर कधी या वरणगावकरांच्या नागरिकांच्या हिताची आपण काळजी पाहून त्यांचं हित पाहून आपण आजच्या आज आवर्तन सोडावं अशा प्रकारची विनंती मी आत्ताच आदरणीय गिरीश भाऊंना व्हिडिओ कॉलिंगच्याद्वारे इथे केलेली आहे. आणि अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन साहेब यांनाही सांगितलं आहे की तातडीनं 8 दिवस ते 8 दिवसले दूर आहे. आजच्या आज हे आवर्तन सुटलं पाहिजे. आवर्तन जर नाही सुटलं तर आमच्या गावातला पाणी पुरवठा विस्कळीत होईल. त्यासाठी आम्हाला जळगावला येण्याची वेळ येऊ नको द्या. त्याकरता तातडीनं हा जो आहे आवर्तन सोडा. पण वरणगावकरांना विनंती करतोय की आवर्तन नसल्यामुळे आपले रोज पीस इथं उघडे पडलेले आहे. त्यासाठी आपण जरा थोडंसं काटकसरीनं पाणी वापरा आणि सांभाळून घ्या. तेवढं कर्मचारी जे आहे ते बिचारे सकाळपासून रात्रीपासून इथेच आहे. हे वरची जे वरची पाणबुड्या आहेत आपण टाकल्या आहे त्या पाणबुड्याच्या साहाय्याने जेवढं पाणी होते तेवढं होते. परंतु आता हे आवर्तन जर किती त्यांनी आज जर सुटलं तर पाणी पुरवठा उद्यापासून सुरळीत त्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न त्या याच्यामध्ये करणार आहोत. भाऊ भाऊ हे पाय हे की नाही हे रोज पीस उघडं पडलाय भाऊ. मला पाणी पूर्ण बंद झालाय शहराचं पूर्ण पाणी बंद झालंय भाऊ. वरणगाव शहराचं हे जे रोज पीस दिसते ना समोरचं तर ते पूर्ण उघडं पडलाय. तर मी काल गोकुळ माझ्या साहेबाशी बोललो होतो
पण त्याने काही सोडलं नाही भाऊ आवर्तन. भाऊ प्लीज जरा. हो भाऊ. हो.